नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी पॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। सो मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे बाई ग। काय सध्या ट्रेंड आलाय मराठीमध्ये, बाई पण भारी देवा गेला, झिम्मा गेला, झिम्मा 2 गेला, आता हा नवीन एक फेमिनिस्ट चित्रपट आलेला आहे बाई ग। सध्या बायकांचंच राज आहे सगळीकडे। लाडक्या बहिणीला 1500 रुपये भेटतायत सरकारकडून, आणि काय एसटीची अर्धी तिकीट आहे, कुठेही फिरा अर्धी तिकीट आहे। खरंच बाबा, हरकत नाही। चला आपण चित्रपटाचा ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, चित्रपटाचा ट्रेलर सुरू करूया। तुम्हाला तर माहितीच आहे, स्वप्नील जोशी आपल्या मराठीतला शाहरुख खान, सो कॉल्ड शाहरुख खान, जसं त्याला तो फॅन आहे त्यामुळे त्याचे फॅन्स बोलतात की तो शाहरुख खान आहे। सो आपला मराठीतला शाहरुख खान आणि त्यांच्याबरोबर ह्या 5 आपल्या सुंदर सुंदर हिरोईन, तर नेमका काय कोशिंबीर बनणार आहे ते आधी पाहूया ट्रेलर आणि त्यानंतर चर्चा करूया। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। लग्नाआधी सगळं किती वेगळं होतं, केवढी स्वप्न होती आपली, एकही स्वप्न पूर्ण नाही झालं। कितीही विचार करा, कसंही वागा, फक्त कारण वेगळी वेगळी। या बायकांचं असंच असतं रे, राग शांत झाला की येईल। तुला नाही कळणार बायकोचं नाव। तुला तुझा संसार टिकवायचा असेल तर तुझ्या गेल्या 5 जन्मातील बायका आणि त्या बायकांच्या इच्छा तुला शोधून त्या पूर्ण कराव्या लागतील। लाखो करोडो बायका आहेत जगा, मी कसं ओळखणार ना ह्या 5 माझ्या बायका आहेत। गरम पाणी होते हो तोटीला। तोटीला हा कोण मोठीला हो। आपली बायको कर्तृत्वाने आपल्यापेक्षा खूप मोठी झाली आहे, बघवत नसेल ना तुला? एक मिनिट, कोण बायको? बायको आहे मी त्याची। ही पण तुझी बायको आहे? एक काम कर, लवकरात लवकर त्यांच्या इच्छा पूर्ण कर, ज्या काय असतील त्या। मी कोकणातली, मी कोल्हापूरची, मी पुण्याची आहे, आम्ही पुण्याचे, मी विदर्भची आहे, मी मुंबईची। जय महाराष्ट्र। व्हायला जे व्हायला नको ना तेच होते। मला कधी वाटलं नव्हतं की तू स्वतःला वाचवायला असा देवाचा आधार घेशील। तुझ्या ऑफिसच्या बाहेर हा आपल्या दोघांचा संसार आहे, तुझा बिझनेस नाही। खऱ्या प्रेमातच समजवण्याची आणि समजण्याची खरी ताकद असते। मला पण बघायचं कोण जिंकतंय, मागच्या जन्मातली तुझी वाईट वृत्ती की या जन्मातलं तुझं प्रेम। शेवटचे 2च दिवस बाकी आहे, त्यांच्या इच्छा तुला अजून कळलेल्या नाहीये आणि 5वीचा पत्ता नाहीये। बाईच्या मनातलं काढून घ्यायला बाईसारखा विचार करावा लागणार। आई शपथ, आता 2 मिनिटं अगोदर मी बोललेलो की बायकांना एवढे सगळे बेनिफिट्स आहेत, स्वप्नील सरांनी जास्त डोक्यावरच घेतलं बहुतेक आहे। डायरेक्ट बाईच, हरकत नाही, पण ठीक आहे बाई झालेत, पण बाई चाल ढाल तीच आहे, स्वप्नील जोशीवालीच पूर्ण चालायची फिलिंग आहे। अरे यार, थोडी आधा थोडी नजाकत तो रखो भाई, बाई जो बन गए हो। हरकत नाही। मित्रांनो, मूवी असा लंडनमध्ये शूट केले गेलेला आहे। ॲज युजल आपले मराठी चित्रपट थोड्या दिवसात लंडनमध्ये शिफ्ट होईल असं मला तरी वाटतं, आणि लंडनच्या एलिझाबेथ राणीची कृपा आणि महाराष्ट्र सरकारची कृपा, जेणेकरून मराठी इंडस्ट्री थोड्या दिवसातच जायंट डीलवरती सुद्धा दिसू शकते आपल्याला। लंडनला शिफ्ट होणार आहे, हा टोमणा नाही आहे, हा मी परस्पर अंतर्मनातून आलेली गोष्ट बोलतो तुम्हाला, कारण मराठी चित्रपट लंडनला जर ते शूट व्हायला लागलेत, हरकत नाही। आमचे स्टुडिओ गोरेगावचे असेच हातातून निघून गेलेत, कारण आपण आपली चित्रनगरी असून सुद्धा आपण बाहेर शूट करतोय, तर काय होऊ शकतं।
हरकत नाही. पण मित्रांनो, आता असा विषय झालेला आहे की लंडनला साक्षात देव आलेला आहे आपल्या स्वप्नील जोशी समोर, आणि त्याने त्याला असं सांगितलेलं आहे की तू ह्या जन्मात एका बाईला समजू शकत नाहीस, पण तुला 5 बायकांना आधी समजून घ्यायला लागेल. 5 काय 4 आय डोंट नो, 5 काय 4 असतील, आय थिंक 4 असेल किंवा 5 असेल, बघू आता. चित्रपट पाहू 12 जुलैलाच. आणि त्या बायकांना जर तू त्यांच्या इच्छा समजून घेतल्यास तर ह्या जन्मी ह्या बाईला समजून घेऊ शकतोस. ब्रो, एका बाईला तो एका जन्मात नाही समजू शकत, तो 5 जन्म कसा समजू शकतो? आणि साक्षात देवाला, जो कोण देव आलाय ना, तो आपला कोण आहे यार, तो जेणे कोणी देवाची भूमिका केली ना, त्याला स्वतःला सुद्धा माहिती आहे बाईला समजणं म्हणजे कुणाच्या तोंडातला घास नाही येतो. आता ही एक मूवी आहे, फिक्शनल कॅरेक्टर आहे, तर आपण बघू 12 जुलैला. गंमत आहे, खूप सारा ड्रामा सुद्धा आहे, कॉमेडी सुद्धा आहे, तर बघू आता काय. वेगळा विषय आहे थोडा, ठीक आहे, फ्रेश वाटतं जरा नवीन काहीतरी पाहायला. तर 12 जुलैला बघूच. बाईक रिलीज होतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये, तर नक्की जायला विसरू नका. आणि आपल्या अशाच लंडनला शूट झालेल्या चित्रपटांना सुद्धा सपोर्ट करा, भले त्यांना किती सबसिडी भेटून दे. आपण आपलं चित्रपट जाऊन बघणं हे आपलं कर्तव्य आहे. मग त्या प्रोड्युसरला लंडनची सबसिडी भेटो न भेटो, तिथले मूवी शूट हो न हो, आपण जायचं, आपण चित्रपट पाहायचे आणि मोकळं व्हायचं. चला यार, कंटाळा आला लंडन. थोड्या दिवसात मी पण लंडनला जाऊन शूट करतो, रिव्ह्यू करायला. कुठली आहे का रे सबसिडी अशी? बघ भेटते काय. लंडनच्या राणीला भेटून तर येऊन जाऊन पाया पडून येईल, चांग भलं करत. हरकत नाही. चला मित्रांनो, भेटू आता आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.